आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। A wide range of LED lights for indoor and outdoor use. GR Lights make India bright. चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। या अस्त्राला ब्रह्माने स्वतः अपूर्व यज्ञ करून प्रकट केले होते। नंतर महाकाल महादेवाने गरज वाटल्यावर संहार करण्यासाठी ब्रह्माकडून मागून घेतले आणि मेघनादाने कठीण तपश्चर्या करून शिवाकडून ते प्राप्त करून घेतले होते। जांबुवनजी, या चर्चा नंतरही करता येतील। प्रथम याचा विचार करा की याचा काही उपचार होऊ शकतो का? बोला बिभीषणजी, आपल्याला काहीतरी उपाय माहित असणार। नाही महाराज, या अस्त्रावर काही उपाय नाही। इंद्रजीत, आज डाव जिंकून गेलास। नाही नाही, असं नाही होऊ शकत। माझे रघुनाथ अमर आहेत, अविनाशी आहेत। ही वेळ रडण्याची नाहीये मुली। आपल्या आतील शक्तीला जागव आणि एकाग्र चित्त होऊन जगदंबेसमोर उभी राहून तुझ्या पतीचं जीवन माग। तुझ्यासारख्या महान सतीचं मागणं जगदंबा पण टाळू नाही शकणार। जगदंबे कृपावंत हो, संकट अपार। लक्ष्मणासह कुशल असो, रघुवर प्राणपती। कोणता असा रोग आहे ज्याचा उपाय नाही? कोणता असा अस्त्र आहे ज्यापासून मुक्त होण्याचा उपाय नाही? हनुमानजीलाही मेघनादानं याच पाशात बांधलं होतं, ते कसे वाचून निघाले त्यापासून? अंजनेय हनुमानाला स्वतः ब्रह्माजीने वरदान देऊन नागपाशाच्या शक्तीतून मुक्त केले होते। तो जेव्हा पाहिजे तेव्हा त्या शक्तीतून मुक्त होऊ शकतो। त्या वरदानाने हनुमानाला आजही श्रीराम लक्ष्मणाला या पाशातून मुक्त करून नवजीवन देण्याचा उपाय केला पाहिजे। या संकटाच्या वेळी सहाय्यता केली पाहिजे। परंतु या संकटाच्या वेळी संकटमोचन मारुती आहे कुठे? पुण्यवर केसरीजी, पवनपुत्र हनुमान यावेळी आहे कुठे? आपल्याला काही ठाऊक आहे? नाही वत्सा। का इंद्रजित त्यांना परत बंदी करून घेऊन नाही गेला? त्यांचा पण ठाव घ्या, शोध करा। कुठे आहेत पवनपुत्र? जेव्हा त्यांचे राजे श्रीराम प्रभू त्यांचा भाऊ लक्ष्मणाबरोबर संकटात आहेत, अशा संकटाच्या वेळी ते आपल्याला सोडून कुठेही नाही जाऊ शकत। ही वेळ मोठ्या संकटाची आहे गरुड भगवान। आपल्याशिवाय नागपाशाचा उपाय कुणीही नाही करू शकत। समस्त देव आपल्याकडे आशा लावून बसले आहेत। जर श्रीराम प्रभूंचं यावेळी प्राणरक्षण नाही केलं गेलं तर देवतांच्या ज्या कामासाठी भगवंतांनी अवतार घेतलाय ते कार्यच अपूर्ण राहील। म्हणूनच मी प्रभूंना त्याच अवस्थेत सोडून सरळ आपल्याकडे आलो आहे। तिकडे कद्रूचे पुत्र ते नाग
श्री रामप्रभू आणि लक्ष्मण बंधूंच्या शरीरातून सर्व जीवन रस शोषित असतील. जगताची बंधनं तोडणारे अखिलेश्वर स्वतः आज बंधनात आहेत. अशा वेळी आपण कोणत्या विचारात पडलात? महाराजजी, काय माहीत ते कोणती लीला करतायत. प्रत्यक्ष भगवानांचा आदेश मिळाल्याशिवाय मी तिथं कसा जाऊ? हे खगेश, आपत्ती काले मर्यादा नास्ती. क्षणाक्षणाने रात्र संपत आहे. क्षणाक्षणाला माता कद्रूचे पुत्र ते नाग प्रभूचे जीवनरस शोषित आहेत. अवताराचा हेतू पूर्ण नाही होणार. अधर्म अत्याचाराच्या आतंकाने धरती माता मुक्त नाही होणार. हे खगेश, कल्याण कार्याच्या हेतूनिमित्ताने मर्यादा भंगात दोष नाही. आपल्या पंखात वाऱ्याचा वेग भरून माझ्या बरोबर उड्डाण करा आणि अयोध्यानाथाला भयंकर काळाच्या दाढेतून मुक्त करा. यावेळी तुमचा हाच धर्म आहे जो भगवान शिवांचा अंशावतार तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, चल पवनपुत्र. तुभ्यं नमामि नारायणाय, तुभ्यं नमामि जगदीश्वराय. हे लक्ष्मीकान्तं तुभ्यं नमामि. हे शान्ताकारं तुभ्यं नमामि. तुभ्यं ते पहा, पवनपुत्र बजरंग बली येत आहेत आणि सोबत पक्षीराज गरुड पण येत आहेत. जगदीश्वराय हे लक्ष्मीकान्तं तुभ्यं नमामि. हे शान्ताकारं तुभ्यं नमामि. नारायणाय तुभ्यं नमामि. जगदीश्वराय हे लक्ष्मीकान्तं तुभ्यं नमामि. हे शान्ताकारं तुभ्यं नमामि. वात्सल्याने गरुड प्रभूच्या चेहऱ्याकडे पहाती. हे कैसे बंधन, हे कैसे बंधन, कसला विळखा सोडवू प्रभूचा पाश, सोडवू प्रभूचा पाश. ब्रह्मास्त्राचा मानन जावा, पाशात स्वतः पडावे. तुझीच लीला, हो तुझीच लीला, तूच जाणशी राम रमा अति प्रिय, राम रमा अति प्रिय. हे खगराज, कोणत्या विचारात पडला आहात?
उठती विघ्न न पाश राम लक्ष्मणा सह उठती तोडून निद्रा काय झालं होतं प्रभो? मेघनादाने आपल्या दोघांना नागपाशात बांधलं होतं. आम्ही सगळ्यांनी आशा सोडली होती, परंतु पक्षीराज गरुडाने आपल्या दोघांना नवीन जीवन दिलंय. नागपाशातून आमचा उद्धार करणाऱ्या पक्षीराजा, आमचा तुमच्याशी प्रत्यक्ष काहीच संबंध नाहीये, तरीही आपण निस्वार्थीपणे आमची मदत केली आहे. आम्ही आपले सदैव ऋणी राहू. हे सहस्त्रनाम सरनियंता, मला आपला पाश सेवकच समजा. हे रघुकुल शिरोमणी आर्यश्रेष्ठ, भविष्यासाठी आपल्याला एकच विनंती आहे, नेहमी सावध राहूनच या आताताईंबरोबर युद्ध करावं. आपण युद्धातही धर्म आणि नीतीच्या मार्गावर चालणारे निश्चल योद्धा आहात. अधर्मी राक्षस मुळातच कपट युद्ध करणारे असतात. क्रूर कर्मा इंद्रजितानं मायाजालानं ज्या नागपाशात आपल्याला बांधलं होतं, ते तीक्ष्ण दात असलेले विषधारी कद्रूचे पुत्र नागच होते. राक्षसी मायेनं प्राण घेणाऱ्या बाणांचे रूप धारण करून आपला अंत करण्यास आले होते. परंतु आम्ही तर तुम्हाला कधीच नाही भेटलो. हे देवा, आपण वास्तवात कोण आहात? हे दशरथ नंदन, हे युगपुरुष पुरुषोत्तम, यावेळी आपण ज्या युद्धा यज्ञाच्या अनुष्ठानात संघर्षमग्न आहात, त्याच्यात विजयश्री प्राप्त करून जेव्हा आपल्या अवताराला पृथ्वीवर सार्थक कराल, तेव्हा आपण स्वतःच माझी सेवा समजून घ्याल प्रभू. का विचारे परिचय स्वामी, तुम्ही तर जाणता अंतर्यामी. जेव्हा निज धामी परते प्रभु स्वामी, सेवक परिचय त्यासी होई. अवसर देता मज सेवेचा, अनुग्रह केला मजवरती हा. दर्शन राम लक्ष्मणाचे होई, मी कृतकृत्य असा रघुराई. मी कृतकृत्य असा रघुराई. करुणी पुण्य प्रदक्षिणा, स्वामीस केला प्रणाम. वेद ध्वनी करुणी असा, गरुड जाई निज धाम. तुभ्यं नमामि नारायणाय, तुभ्यं नमामि जगदीश्वराय. हे लक्ष्मीकान्तं तुभ्यं नमामि, हे शान्ताकारं तुभ्यं नमामि. तुभ्यं नमामि नारायणाय, तुभ्यं नमामि
जगदीश्वराय हे लक्ष्मीकान्तं तुभ्यं नमामि हे शान्ताकारं तुभ्यं नमामि। धन्य आहे पक्षीराज गरुड, तुम्ही सदैव देवतांच्यात उच्च स्थान मिळवून गणेश कार्तिकेया समान तिन्ही लोकात पूजनीय राहाल। प्रभू, वानर सेना आपल्या शिबिरात जयघोषाची परवानगी मागत आहे। कोणत्या निमित्तानं अंजनेय? निरव शांत रात्रीच्या मध्यवेळी जयनाथ का? आपण विजय प्राप्त केलाय का? राम रावणाच्या संग्रामाचा निर्णय झालाय का? युद्धाचा उद्देश पूर्ण झालाय? नाही अवधेश, आमच्या जयघोषाचा उद्देश कोणत्याही प्रकारच्या अहंकाराचा नाहीये। आपल्यावर आलेल्या संकटाच्या बातमीने सीता माता चिंतासागरात बुडून गेली असेल। त्यांच्या हृदयावर पसरलेल्या शोकाचे निवारण करण्यासाठी आपल्या जयनादाने त्यांना ह्या गोष्टीचा संकेत देऊ इच्छितो की आपण कुशलमंगल आहात। होय दादा, आपल्या सेनेच्या हृदयात उसळणाऱ्या उल्हासाचा बहिणीपर्यंत पोहोचण्याचा हा एकच मार्ग आहे। जशी तुझी इच्छा। जय श्रीराम, जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम। हे सगळं काय आहे? याचा सरळ अर्थ आहे की श्रीराम आणि लक्ष्मण यांच्यावर आलेलं संकट टळलं आहे। जगदंबेने तुझी प्रार्थना मान्य केली आहे मुली। ऐक, आज तुझ्या नावाबरोबर श्री रघुनाथांचं नाव घेऊन जयघोष करीत आहेत। खरंच खरंच माते? हा फक्त ओरडा नाही, घोषणा आहे, अटळ सत्य आहे, भविष्यवाणी आहे जी त्यांच्या अंतःकरणातून येत आहे। श्रीरामाचे नागपाशात बंदिस्त होऊन बेशुद्ध होण्यामुळे बहुतेक दर्शक भावनावश झाले होते। बरेच जण असं समजत होते की असं रामायणात लिहिलेलंच नाही। त्यांच्या सूचनेसाठी आमचं निवेदन आहे की ना केवळ महर्षी वाल्मिकींनी परंतु गोस्वामी तुलसीदासांनीही हा प्रसंग मोठ्या स्पष्ट शब्दात लिहिला आहे। ते लंकाकांडामध्ये लिहितात, व्याल पाश बस भय खरारी, सबस अनंत एक अधिकारी, रणसो लगी प्रभुही बंधायो, नाग पाश देवन भय पायो। तुलसीदासजीने श्री हनुमानाच्या संकटमोचन नामक स्तोत्रात जिथं रामाला अहिर रावणाकडून पाताळात घेऊन जाण्याचं वर्णन केलं आहे, त्यामध्ये नागपाशाच्या प्रसंगाचंही वर्णन केलं आहे की रावण युद्ध अजान कियो तब, नाग की फास सबई शिर डालो, श्री रघुनाथ समयत सबई दल, मोह भयो ये संकट भारो, आनि खगे सुत भय हनुमान जू, बंधन काटि सुत्रास निवारो, को नहीं जानत है जग में, कभी संकट मोचन नाम तुम्हारो। अर्थात जेव्हा नागपाशाचे फास श्रीरामांबरोबर सर्व सेनेवर टाकले गेले तेव्हा हे हनुमानजी आपणच पक्षीराज गरुडाला आणून त्यांचे बंध तोडून त्यांच्या त्रासाचं निवारण केलं होतं। पहिल्यांदाही काही मित्रांनी अशा प्रकारे संशय व्यक्त केला होता की रावण केवळ शेवटी युद्ध करायला गेला होता, त्या अगोदर नाही। परंतु वाल्मिकी रामायणामध्ये रावणाचं युद्धामध्ये जाऊन श्रीरामप्रभूंच्या हातून हरणं आणि श्रीरामाने दया करून त्यांना हे सांगून सोडून देणं की आम्ही निशस्त्र शत्रूवर वार नाही करत, जा रावणा उद्या तयारी करून ये, मोठ्या विस्तारानं लिहिलेलं आहे। यापेक्षाही अधिक विस्तारानं हा प्रसंग तामिळ भाषेतील महान ग्रंथ कंब रामायणात लिहिला आहे। या टीव्ही सिरियलसाठी आम्ही बऱ्याच भाषातून लिहिलेल्या रामायणातून फायदा घेत आहोत, ज्यामुळे दर्शकांना रामायणाचं एक सर्वव्यापी रूप कळेल। परंतु मुख्यतः आम्ही ज्यांचा सर्वात जास्त आधार घेतला आहे ते आहेत
संस्कृतमधील वाल्मिकी रामायण, तामिळमधील कंब रामायण, तेलुगूमधील रंगनाथ रामायण, बंगालीमधील कीर्तिभासाने रचलेलं रामायण आणि गोस्वामी तुलसीदास कृत रामरचित मानस. आजपर्यंत आम्ही असा कोणताही प्रसंग नाही घेतला जो या पाचापैकी एकात नसेल. इतक्या भाषांमधील प्रसंग एकत्रित करण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की प्रत्येक प्रदेश आणि प्रांतातील दर्शकांना ना केवळ एक नाविन्य आणि व्यापकतेचा आभास होत आहे, परंतु दुसऱ्या भाषेतील ऋषींच्या आणि कवींच्या भावनांचा आनंदही मिळतो. जय श्रीराम. मंगल भाव मनात जपोनी, दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन.